चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडी ही चालू करून आपण इलेक्शन लढवत आहोत. तर ह्या इलेक्शन निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी आमचे सुसंस्कृत नेतृत्व प्रवीण भैया माने यांच्यावरती काल परवा 2 दिवस खालच्या पातळीचं राजकारण चालू केलंय, बोलणं चालू केलं आहे. तर त्यासाठी मी प्रथम इंदापूर तालुक्यात सर्वांच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की प्रवीण भैया असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील तर ते ह्या इंदापूर निवडणुकीसाठी, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ते इलेक्शन लढवत नाहीत. तर इलेक्शन लढवत आहे कोण? प्रतिदा गराडकर. तुम्ही अख्खा पक्ष त्यांच्याविषयी एकही शब्द बोलत नाही, तर बोलतोय कुणाविषयी? आमच्या प्रवीण भैयाविषयी बोलतात, हर्षवर्धन पाटलाविषयी बोलतात. तर आमचे नेते प्रवीण भैया हे सुसंस्कृत आहेत, त्याचा व्यवसाय आहे. ते काय तुमच्या अध्यक्षासारखं 2 नंबरचे धंदे करत नाहीत. तुम्ही पहिले जाऊन बघा तुमचा अध्यक्ष काय करतात ते. ह्या 4-5 वर्षामध्ये आम्ही पण पाहतोय त्यांचं की इंदापूरचं हे राजकारण सुसंस्कृत होतं. हे आपले स्वर्गीय शंकरराव पाटील भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं राजकारण इंदापूर तालुक्यातील आहे. आणि ह्या 4-5 वर्षामध्ये कुणाचे रणहडप करणं, कुणाची भांडणं लावणं, तर तसेच कुणाचे जे आपलं अकलूज रोड झालाय, अकलूज त्या रोडची झाडात त्यांनी किती कमिशन खाल्लं? हा जो अध्यक्ष आहे हा कमिशन खावा अध्यक्ष आहे. ह्या पक्षाने अगोदर आपल्या अध्यक्ष काय करतो हे पाहावं आणि त्या अध्यक्षाला ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वानं समज द्यावी. नाही तर आम्ही सर्वजण रस्त्यावरती उतरून ह्याचा उद्रेक करू, निषेध करू. ह्याच्या अगोदर इलेक्शन हे इंदापूर तालुक्याचं नगरपालिकेचे इलेक्शन आहे, बरोबर? तर ह्यासाठी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण आहेत? प्रतिदा गराडकर आहेत आणि आमचे 20 नगरसेवकाचे उमेदवार आहेत. तर ह्यामध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे भीमा कृष्णा विकास आघाडीला. तर तुम्हाला बोलायचं तर प्रतिदावरती बोला ना, का त्यांच्यावर बोलायला तुम्हाला काही दिसत नाही का? तर आमच्याने तर तुमच्या बोलायचा काय संबंध आहे? बोलायचं झालं तर राजकारणाबरोबर तुम्ही व्यवस्थित बोला. आम्हालाही बोलता येतं, पण आमची तशी संस्कृती नाही. आमच्या नेत्यालाही तुमच्यावरती बोलता येईल, पण आमची तशी संस्कृती नाही. तर आमचं सर्वांचं एवढं एकच मत आहे की तुम्ही राजकारणाच्या पद्धतीने करा. आम्हाला तशी भाषा बोलू नका. आम्ही हितलंच आहे, आम्ही काय बाहेर गावून आलेलो नाही. आता काय झालं की तुमच्या आता पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. आता तुम्हाला कळतंय की आता आपलं काही टिकत नाही. मग आता धर्माच्या नावाखाली काहीतरी म्हणणं, कुणाला तरी शिव्या द्यायला लावणं, कुणाला तरी माप काढणं, असलं राजकारण बंद करा. राजकारण करायचं तर समोरासमोर राजकारण करा. तुम्ही कुणाला तरी पाठीशी घालायचं, कुठल्या तरी बायकावरती बोलवायच्या, त्याला काहीतरी म्हणायला लावायचं, ही एवढी राजकारणाची पातळी खाली गेलेली नाही. तुम्ही कामच केलेत ना तालुक्यामध्ये, तुम्ही कामच सांगा ना. तुमच्या पुढचं व्हिजन तुम्ही दाखवा. राजकारण कसं करायचं असतंय. ही नगरपालिका आहे, ह्या नगरपालिकेचं तुम्ही काय करताय? आता आम्ही भाषणं ऐकली प्रतिदादांची, तर ते सांगतात की आम्ही काय करणार आहे नगरपालिकेसाठी, ह्या लोकांसाठी आम्ही काय करणार आहे. आम्ही चांगलं पाणी देणार आहे, आम्ही लोकांचा विमा उतरणार आहे, आम्ही लोकांना सुविधा देणार आहे. तुम्ही ह्या विषयी बोला ना. तुम्ही म्हटलं की तुम्ही काहीतरी शिवाय देणार, तुम्ही काहीतरी वेगळं बोलणार, तुम्ही खालच्या दारात जाणार. ह्याला राजकारण म्हणता येत नाही. तुम्हाला राजकारण करायचंय, सरळ मार्गाने राजकारण करा. कुणाच तरी आळ दडून, कुणाच तरी ह्याने काहीतरी मंदिर पाडलं, ह्याने काहीतरी ते केलं, हे केलं, असं बोलून राजकारण होत नसते. प्रवीण भाईयांनी काय केलं, ह्यांनी काय केलं बघायची गरज नाही. तुम्ही आज तालुक्यासाठी काय केलं? आज प्रवीण भाईयांनी, आज दशरथ माने यांनी 2002 साली सोनाईची स्थापना केली. आज तिथं 8000 लोक काम करतात. सोनाई आज बाह्याच्या नेतृत्वाखाली आज सोनाई टेबल तयार झालं. कुठं? MIDC मध्ये. तिथं 1500 लोक काम करतात. आज तुम्ही आज काय केलं? तुम्ही जेवढं बोलता ना, आज तालुक्यातील लोकांसाठी तुम्ही काय केलं, रोजगारासाठी काय केलं? तुम्ही बोलतात ना वरती आमच्या नेत्यावरती आणि हर्षवर्धन पाटलावरती. त्यांच्या संस्था आहेत, त्यांचे 2 कारखाने आहेत, त्यांनी ह्या तालुक्यातील लोकांना रोजगार दिला. तुम्ही रोजगार बोला ना. दुसरी गोष्ट अशी की तालुक्यात मला सांगा, इंदापूरमध्ये हे तर कोणी एखादा पेशंट आजारी पडला तर कुठे न्यावा लागतो? एकतर पुण्याला न्यावा लागतो, अकलूज न्यावा लागतो. तुम्ही त्यासाठी काम करा ना. तुम्ही काय म्हणजे तुम्ही 5 वर्ष पुढील उमेदवारांनी 5 वर्ष काय केलं ते सांगावं. नुसतं रस्ता केला किंवा त्यात कमिशन खाल्लं म्हणजे होत नाही.
ह्यांचं एकच काम आहे, काम आणायचं कशासाठी? कमिशनसाठी, पैसे मिळतो ना. असं एक काम दाखवा तालुक्यात, कुणी असं एक काम दाखवू द्या यांनी की ते 1 नंबर काम झालंय. मी ते पाठतो. तुम्ही राजकारण 100% करा. आम्ही राजकारण समोर करायला काही अडचण नाही, पण एखाद्याच्या नेत्यावरती चिखलफेक करून, एखाद्याच्या नेत्यावरती काहीतरी आरोप करून राजकारण मुळीच करायचं नसतंय. तुम्ही तुमचं व्हिजन दाखवा. तुम्ही तालुक्यासाठी काय करणार आहे दाखवा. तुम्ही इथल्या शाळेसाठी काय करणार, तुम्ही लहान मुलांसाठी काय करणार दाखवा. परवा आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की वडर गल्लीमध्ये चौडीमध्ये शाळा भरते. तुम्ही त्यासाठी काय केलं? तुम्ही एखादी संस्था काढली. तुम्ही मेडिकलसाठी काय केलं? तुम्ही एखादा दवाखाना आहे तर कोरोना काळात किती अपघात झाले? सगळे पेशंट अकलूजला हलवा लागायचे, सगळे पेशंट इथं सोलापूरला पुण्याला हलवा लागायचे. आपला इंदापूर तालुका सुजलाम सुफलाम तालुका आहे. उजनी धरण आपल्या एवढं मोठं शेजारी आहे बरं का. इथं आपला हा 9 नंबर हायवे होता, 65 नंबर हायवे झालाय. एवढी मोठी तर ट्रान्सपोर्टची लाईन आहे, तर ते सोडलं आणि तुम्ही ह्याची माप त्याची माप काढणार का तुम्ही? आणि आपण करतोय का हे तरी कळायला पाहिजे ना. तुमच्या समोर उमेदवार म्हणून कोण आहेत? उमेदवार म्हणून आपल्या समोर प्रतिरोधक आटकर आहेत, त्यांच्यावर बोलायची तुमची लायकी नाही म्हणून आमच्या नेते तुमची कल्पना करता का? अहो, तुमची लायकी जर तुम्ही बोलू नका ना. आणि तुम्हाला बोलायचं झालं तर तुम्ही इंदापूरसाठी काय करणार आहे, काय देणार आहे ह्यासाठी तुम्ही बोला. जर ह्या पुढे तुम्ही आमच्या नेत्यावर चिखलफेक केली आणि आमच्या नेत्याविषयी जर तुम्ही वाईट वाकडं बोलला तर आम्हीही जशाच तसं उत्तर देऊ. आम्ही काय बाहेरच्या देशातून कुठून आलेलो नाही. ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाबले आहेत, ही त्या तालुकाध्यक्षांना ध्यानात ठेवावं. आणि त्यांचा जो कोण, मी पुढारी म्हणत नाही, मोरक्या म्हणतोय, त्या मोरक्याला माझी एवढीच विनंती आहे आमच्या सगळ्यांच्या या उद्देशानं की तुम्ही आपापल्या कार्यकर्त्याला पुढारीला आवरा. ह्याला तुम्ही सोडायचं बंद करा लोकांच्या अंगावरती. राजकारण खेळायचंय तर समोर खेळायचे का? राजकारण करायचंय तर तुम्ही मुद्देसूद करा. तुम्ही अहो काहीतरी भाषणाला उठायचं, काहीतरी घेऊन पळायचं. तुम्ही इलेक्शनला उभा राहिलाय, तुम्ही राजकारण करताय तुम्ही, तर तुम्ही भाषण तर नीट करा ना. तुम्ही ह्याला शिवाय देऊन त्याला शिवाय देऊन असते का राजकारण? तुम्ही इंदापूरसाठी काय करणार आहे हिथपासून सुरुवात करा तुम्ही. आणि कशाप्रमाणे तुम्ही व्हिजन, तुम्ही नगरपालिका लढत आहे, पण या इंदापुरातील शहरातील लोकांसाठी तुम्ही काय सुविधा देणार आहे हे तुम्ही जनतेला सांगा, हे पटवून द्या. आणि त्याच्याद्वारे तुम्ही मतदार मागा ना. तुम्ही ह्याला त्याला नाव ठेवून मतदार, आणि मतदार लोक हुशार आहेत आजकाल, त्याला सर्व समजतंय. तुम्ही ह्याच्यात चिखलफेक करून काही होत नसतंय. तर आम्हा सर्वांच्या समितीला आम्ही एवढं सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या प्रवीण भाईच्या वरती चिखलफेक करायचं बंद करा, त्यांच्यावरती बोलायचं बंद करा. आणि तुम्ही समोर लोकांना काय देणार आहे किंवा लोकांसाठी काय करणार आहे ह्यावरती तुम्ही बोलून राजकारण करा. जनतेच्या समस्यावर तुम्ही राजकारण करा. अहो, उजनीचं बॅकवॉटरचं पाणी आणलं, कुठल्याच पिण्याच्या लायकीचं पाणी नाही. तरंगवाडीचं तुम्ही पूर्ण पाण्याचं बंद केलं. तरंगवाडीचं पाणी हे निरा भाटकर धरणाचं पाणी येतं, स्वच्छ पाणी आहे. आणि ती पाणी आज 3 घरामागं 1 घरात पेशंट कॅन्सर सापडतो. कशासाठी? फक्त पाण्यासाठी. फक्त तुम्हाला ज्या गोष्टीचं महत्व आहे ती गोष्ट तुम्ही करत नाही, मग तुम्ही करताय कशासाठी? तुम्ही मग ही असलं राजकारण बंद करा. तुम्ही एकामेकाला नाव ठेवायचं. जर तुम्हाला करायचंय रेडीचं राजकारण बंद करा. तुम्ही जर तुम्हाला सांगा ना. तुम्ही तरंगवाडीचा तलाव तुमचा किती टीएमसीचा आहे, त्यात किती पाणी बसतंय, तुम्हाला शहरासाठी किती पाणी लागेल, त्यात तुम्हाला उकरा लागतंय का? तुम्ही जे रोड बनवताय, रोडसाठी तुम्ही द्या ना मुरुम तिथलं. तुम्ही सरकारला तुम्ही जर परमिशन मागितली तर सरकार तुम्हाला फ्रीमध्ये मुरुम काढण्यासाठी परमिशन देईल. आणि तुमचं जे आता समजा काय अर्धा टीएमसी असेल, काय 0.10 टीएमसी असेल, जे तरंगवाडीचा तलाव आहे तुम्ही करा ना, 1 टीएमसी तलाव करा. ती जेवढं तुम्हाला पाणी पुरल तर तुम्ही पावसातच पाणी भरून ठेवा. आणि तुम्ही अख्ख्या शहरात तुम्ही स्वच्छ पाणी द्या ना. तुम्ही पाईपलाईन कुठे केलं? तुम्ही पाईपलाईन केली उजनी डॅमवरनं. आता जनावराला प्यायच्या लायकीचं पाणी नाही आणि तुम्ही इंदापूर शहराला लोकांना पाणी पाचताय. तुम्ही ह्याच्या तुम्ही बोला ना. हे तुम्ही कधी बोलत नाही. जी तुमच्या शहरातील कामं चालू आहेत, बंदिस्त गटारी चालू आहे, काय परिस्थिती आहे मला सांगा. तुम्ही इंदापूर तुम्ही शहरात फिरला, अहो जागोजागी ढेगार आहेत कचऱ्याचं, जागोजागी ढेगार आहेत बरं का. कुठे जा तुम्ही घाण पडलेला असते, सगळे घाण आहेत. हे नुसतं मना नुसतं स्वच्छ दिसते तुम्हाला. तुम्ही त्याच्यावरती बोला ना. तुम्ही जाऊन सुद्धा काम करा ना. आपले नगर अध्यक्षपदाचे उमेदवार काय म्हणतात की ते स्वतः ते झाडू घ्यायला तयार असतात. बरोबर आहे. तुमची आहे का त्याची तयारी? त्याचं संघटन आहे, तुम्ही 100 लोक घेऊन जाण्यात तयार राहतील. तुम्ही आहे का तुमची तयार तशी? तर राजकारणात काय झालंय आता, ह्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्यामुळं ह्यांनी हा मुद्दा भरपूर उत्तर न्यायचा आणि मग कुणाच्या वरती चिखलफेक करायची, कुणाचं नाव घ्यायचं. कालच्या सभेत तर कोणती एक महिला बोलली त्यांनी काहीतरी नाव ठेवण्यासाठी. मग ते ह्यांच्या नेत्यांनी काहीतरी त्याला पायापुरून महिला मागायला लावलं. असलं राजकारण बंद करा. तुम्ही मुद्देसूद राजकारण खेळा. तुम्ही काय देणार आहे हे बघून राजकारण खेळा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर पहिले कशासाठी? समाजसेवा करण्यासाठी.
तुम्हाला ह्याचं नाव ठेवण्यासाठी नाही. तर इथून पुढे तुम्ही सुद्धा आमच्या नेत्यावरती चिकन टाकायचं बंद करा, एवढीच विनंती करतो. थांबतो.